नमस्कार सगळ्यांना. समीक्षाज लाईफ अँड किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आता एवढं दही कशासाठी लावले आहे मी? एवढ्या दह्याची करायची आहे आपल्याला आंबील. कशासाठी ते तुम्हाला लवकरच कळणार. आम्ही जाणार आहे आमच्या आत्तीकडे, आमच्या आहोंच्या आत्तीकडे जायचं आहे गारवा घेऊन. पुरणपोळीचा गारवा करायचा आहे. आत्ती घर बांधायला लागल्यात, त्यांचा स्लॅब आहे. मग हा स्लॅबसाठीचा गारवा आम्ही तयार करायला लागलो आहे. आता ह्या दह्याचं मी ताक करून घेणार आंबील बनवण्यासाठी. आणि इकडं मी ताक करून माझं झालं. आता बघा एवढं ताक आपलं झालं. ह्यामध्ये भरपूर आंबील आपली होईल. इकडे आता पुरणपोळीसाठी आईंनी डाळ पण लावून घेतली. दोन्ही कुकरला डाळ लावून घेतल्या. 1.5 किलोच्या पोळ्या करणार आहे आम्ही. आणि बघा हे एवढी डाळ आपली शिजून तयार आहे आणि एवढी येळवणी आपली निघल्या. कामाची एवढी घाई सुरू होती की पुरणपोळी वगैरे करताना शूटिंग करायचं राहूनच गेलं. पुरणपोळ्या केल्या, आंबील केल्या, मूग घोगऱ्या करून घेतल्या, दही भात, 3 प्रकारच्या चटण्या, मेथीची भाजी, भाकरी, बाबांनी केळीसुद्धा आणली होती. आणि पेराबा वगैरे सगळं घेऊन आम्ही निघालो आता आत्तीकडे. तसं आत्तींचं घर घरापासून थोड्याच अंतरावर आहे. एक 20 ते 25 मिनटात आपण तिथं पोचतो. एवढ्या अंतरावर म्हटलं तरी पण चालते. त्यांच्या घरी जाताना हा थोडा मी व्ह्यू कॅप्चर केला आहे, तो पण मी तुमच्याबरोबर शेअर केला. आणि लवकरच आता आत्ता आपण आत्तीच्या घरी पोचतोय. आत्तीच्या घरी आलो. खूप दिवसांनी आत्तींकडे येणं झालं. हे आत्तींचं जुनं घर आहे, जुन्या काळातलं मातीचं घर आहे. खूप मोठ्या मोठ्या भिंती आहेत घराच्या या. आणि हे आत्तींचं नवीन घर. नवीन घराचं बांधकाम पण खूप फास्ट चालू आहे. आणि आज स्लॅब आहे. अण्णा पण खूप लवकर आल्यात सकाळी, इकडे स्लॅब आहे म्हणून. आणि इथं आम्हाला भेटला एक गोंडस पाहुणा. हे माझ्या मैत्रिणीचंच बाळ आहे. बाळासोबत पण मस्त टाईम थोडा स्पेंड केला. आणि बाळ बघा इथं काय करायला लागलंय माझं. त्याला घेतल्यावर लगेच बाळाच होतं, मला पण घे. दोघांना घेतलं, मस्त दोघांच्या बरोबर खेळलो, थोडा वेळ घालवला. इकडे तोपर्यंत सगळ्या बायका गारवा सोडायसाठी आलेल्या. 2 गारवे आलेले, दोन्ही पण पुरणपोळ्याचेच गारवे होतात. एक आम्ही आणलेला आणि एक आत्तींच्या पुतणीने आणलेला. आता गारव्याला जे जे पदार्थ आणलेले ते गारवा सोडल्यावर सगळं मांडून ठेवलं, जेणेकरून बायकांना ते देणं सोपं होईल. त्यानंतर पहिला नैवेद्य वगैरे भरून घेतला. आणि इथे सगळ्या बायका जमलेल्या गारवा सोडायला. हे घराचं बांधकाम इथं चालू आहे, इथं स्लॅब सुरू आहे. इथं आता आई बाबांनी आत्ती आणि मामांना पेरावा देऊन घेतल्यात. मी आंबील भरायला घेतली छोट्या छोट्या ग्लासमध्ये, बायकांना आंबील घुगऱ्या देण्यासाठी. इथं नैवेद्य काढायचं पण सुरू होतं. नैवेद्य काढून झालेला, त्यामुळे ह्या पोळ्या आता वाटायच्या होत्या. मग आम्ही 2-2 पोळ्या घेऊन जे काही पदार्थ केलेले ते सगळे त्यावर घातले. आणि पहिल्यांदा बायकांना हळदी कुंकू देऊन आंबील घुगऱ्या खायला दिल्या. आणि मग हा पोळीचा गारवा पण वाटला. सगळ्या बायका येऊन गेल्यावर आम्ही पण मस्त सगळ्यांनी बसून आंबील पिऊन घेतली. आणि रोजची आंबील आणि गारव्याची आंबील जरा वेगळी वाटते आणि गारव्याची आंबील लय चवीला लागत्या. आणि इथं पिल्लेला भेटलेला त्याच्यासारखाच एक छोटासा मित्र. दोघंजणं भरपूर वेळ खेळलीत. कधी दोघांची ओळख नाही की काय नाही, पण दोघंजणं एवढी मस्त खेळत होती. आता एकाच टप्पात दोघं बसून ते ट्रॅक्टर धुऊ कुठं काय धुऊ यांचं चालले. आता हा एवढा मोठा जे तुम्हाला दिसतंय हा जनावरांचा गोठा आहे. आत्तींच्या म्हैशी खूप आहेत. आणि असं जेवणाचं ताट पुढे होतं, मस्त जेवणावर ताव मारला. आणि आम्ही परत आमच्या घरी निघालो. घरात आल्यावर पण अर्धा किलो रवा केकची ऑर्डर होती. मग रवा केक पण लागलंच पूर्ण करून घेतला. माझ्या भाचीला 3 चित्र काढून पाहिजे होती. एक फुलपाखराचं चित्र काढायचं होतं, मक्याचं एक चित्र काढायचं होतं आणि 2 प्राण्यांची चित्र काढायची होती. आता मी चित्र कशी काढल्यात ते मी हे चित्र काढून झाल्यावर तुम्हाला दाखवतो. तुम्ही बघा आणि मला सांगा कशी काढल्यात मी चित्र ते. खरं तर चित्र काढायला मला पण खूप आवडते, पण आता सराव मोडत चालला आहे हळूहळू, त्याच्यामुळं चित्र काढायला जरा वेळ लागतो. आणि ही चित्र कशी वाटतात ते पण सांगा. आणि आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते पण कमेंट करायला विसरू नका. आणि चॅनेलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपला रवा केक पण छान बेक झाला आहे. चला आता भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.